जी प्रत्येक महिला आज हा पॉडकास्ट बघते, मग तुम्ही 30च्या आहात, 35च्या आहात किंवा 40च्या आहात, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा, पण एखादी अशी गोष्ट की जी तुम्हाला आनंद देते. बऱ्याच महिलांना हे माहिती सुद्धा नसतं की अरे हे मला काय होतंय. अचानक एकदम असं 40शी ओलांडलेली कोणी महिला असेल तर तिला AC मध्ये बसल्यावर पण घाम फुटायला लागतो, गरम व्हायला लागतं, झोप डिस्टर्ब होते, छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येतो, सतत चिडचिड होते, ओव्हर थिंकिंग होतं. ह्या सगळ्या गोष्टी मेनोपॉजमध्ये जास्ती होतात. आजही इतका अवेअरनेस येऊन पण आपल्याकडे कुठल्याही महिलेला तू तुझ्यासाठी हे करून खा हे सांगितलं तर ती ते करणार नाही, कारण मग सगळ्यांसाठी केलंय ना, मग मी ते आहे ते खाईन. पण जे आहे ते तुझ्या शरीरासाठी हेल्दी आहे का, हा प्रश्न तिला विचारला पाहिजे. मी आत्ताच माझा एक व्हिडिओ टाकलेला, त्याच्यात मी हे स्पष्ट म्हटलेलं की प्रत्येक फिट पुरुषामागे एक अनफिट स्त्री असते. आम्ही बऱ्याच ठिकाणी असे कॅम्प्स वगैरे करतो ग्रामीण विभागांमध्ये, तिथे आम्ही ह्या महिलांच्या मध्ये खूप तक्रारी बघतो. अनफॉर्च्युनेटली त्यांना ह्याचा अवेअरनेस नसतो. ज्या महिलांना हा प्रॉब्लेम आहे त्या महिलांनी त्यांच्या डाएटमध्ये काय बदल केला? पहिलं म्हणजे आपण याला प्रॉब्लेम म्हणायलाच नको. इट्स अ फेज ऑफ लाईफ. जसं तुमची मासिक पाळी सुरू होणं ही जेवढी नॅचरल फेज आहे, तेवढीच ही मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती ज्याला म्हणतो आणि मासिक पाळी जाणं ही तेवढी नॅचरल फेज आहे. इट्स अ फेज ऑफ लाईफ. ते बऱ्याचदा ते मीन नाही करत की हा मला चिडचिड करायचीच आहे किंवा मला कुणाला तरी हर्ट करायचंच आहे असं तिच्या मनात नसतं, पण ते होतं. तर हे तिच्या आसपासच्या पुरुषांनी, भाऊ असो, वडील असो, नवरा असो, मुलगा असो, प्रत्येकाने ही फेज समजून घेतली पाहिजे की ही फेज नक्की काय आहे. हे मूड स्विंग्स 40शी नंतर सुद्धा कंटिन्यू होत राहतात? मूड स्विंग्स फक्त 40शी नंतरच होतात असं नाही. मूड स्विंग्स कुठल्याही वयात होऊ शकतात. म्हणजे महिलांनाच होतात असं नाही, पुरुषांनाही होतात. सकाळी अंगठी घातली की ती अशी रुतून बसते बोटांमध्ये आणि दिवसभरात मग ती अंगठी अशी मस्त अशी फिरते किंवा अशी आरामात निघते. मग सकाळी उठल्यानंतर तुमच्या बोटांमध्ये, मनगटांमध्ये थोडंसं स्वेलिंग येतं. त्यांनी आपलं ब्लड प्रेशर तपासून घ्यावं. ब्लड प्रेशर इज वन ऑफ द अंडरलाईंग हिडन कॉज. ज्या कुटुंबांमध्ये महिला एकच आहे त्या महिलेला तर 40 जरी झालेलं असलं तरी काम करावं लागतं. तिला मानसिक काहीतरी सपोर्ट म्हणून पुरुषांना, घरातल्या आणि मुलांना काय सांग? प्रत्येक पुरुषाने आणि मुलांनी मेनोपॉज म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपली आई किंवा आपली बायको ही पण एक माणूस आहे, ती पण थकते, तिलाही एखाद्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो आणि शी ऑल्सो नीड्स रेस्ट. ती अशी मशीन नाहीये ना की घड्याळाच्या काट्यावर एकामागे काम करणे, सगळं तयार ठेवणे. म्हणजे पूर्वी जर ती 30-35 वर्षाची असताना जर एका तासात ती 5 कामं करत असेल तर तीच 5 कामं करायला आता 40शी नंतर तिला कदाचित 1.5 तास लागेल. तर हे समजून घेणं तिच्या आसपासच्या प्रत्येक पुरुषाने हे खूप महत्त्वाचं. इट्स ओके. मित्रांनो, द रायझर शो या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा पॉडकास्ट खूप स्पेशल असणार आहे आणि या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेनोपॉज या दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या प्रश्नाला. कित्येक लोकांना या मेनोपॉजबद्दल काहीही माहिती नाही. आज आपण मेनोपॉजबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर रश्मी शहा. सर्वप्रथम मॅम, तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. मी डॉक्टर रश्मी शहा. मी डॉक्टर आहे आणि माझं सगळं शिक्षण पण पुण्यात झालं. नंतर मी USला मास्टर्स इन फिटनेस अँड न्यूट्रिशन केलं. राईट नाव आय एम प्रॅक्टिसिंग इन पुणे अँड मी 7-8 कंट्रीजमध्ये वाईड स्प्रेड माझे क्लायंट्स आहेत. मला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कोणत्या वयोगटात सुरू होतं? मेनोपॉज हा एक इंग्लिश शब्द आहे, पण मराठीत त्याला रजोनिवृत्ती असं म्हणतात. ओके. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात येणारा हा एक महत्त्वाचा फेज आहे. एक 40शीच्या जवळपास आलो, 40शी ओलांडली की हा फेज सुरू होतो. पूर्वी आपल्या आईला, मावशीला या सगळ्यांना हा 50-55च्या पुढे होत होता, पण आता हे 40शीच्या आसपास 40-45च्या दरम्यान हा फेज सुरू होतो. म्हणजे मासिक पाळी जाण्याचं हे वय, मासिक पाळी जातानाचा हा जो फेज आहे त्याला आपण म्हणतो मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती. ओके. ह्याचा काय 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 प्रकार असतात ह्याचे? प्रकार असंच नाही, पण त्याचे 2 स्टेजेस असतात. एक असतं पेरीमेनोपॉज, म्हणजे एक्झॅक्टली मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी जायच्या आधीचा एक फेज असतो, त्याला आपण म्हणतो पेरीमेनोपॉज. आणि मेनोपॉजमध्ये ती मासिक पाळी तुमची पूर्ण जाते आणि
त्या महिलेला मग ती मासिक पाळी येत नाही. मेनोपॉज म्हणजे फक्त मासिक पाळी जाते किंवा एवढंच नसतं. तिच्या शरीरामध्ये हॉर्मोन्सचे खूप सारे बदल होत असतात. खूप साऱ्या अँगलनी ती बदलत जाते. मानसिक आरोग्याने, शारीरिक आरोग्याने पण ती बदलत जाते. म्हणजे मनाला सतत वाटणारी भीती, होणारी एन्झायटी, सतत येणारा ताण किंवा वाढतं वजन आणि मग त्याच्यात येणारी एक शिथिलता, तुमच्या कामाचा वेग मंदावणे आणि ती एक शिथिलता येणे, काही गोष्टींमध्ये चिडचिड व्हायला लागणे, हे सगळं तुम्हाला हे नवीन नवीन गोष्टी सुरू होतात. बऱ्याच महिलांना हे माहितीसुद्धा नसतं की अरे हे मला काय होतंय. अचानक एकदम असं 40शी ओलांडलेली कोणी महिला असेल तर तिला AC मध्ये बसल्यावर पण घाम फुटायला लागतो, गरम व्हायला लागतं, ज्याला आपण हॉट फ्लॅशेस असं म्हणतो. झोप डिस्टर्ब होते, छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येतो, सतत चिडचिड होते, ओव्हर थिंकिंग होतं. ह्या सगळ्या गोष्टी मेनोपॉजमध्ये जास्ती होतात. शारीरिक बदल होतात, पण मानसिक बदल जे होतात ना ते जास्ती महत्त्वाचे आहे त्याच्यात. मेनोपॉज नंतर महिलांचं जे वजन असतं ते कमी करायला खूप जास्त त्रास होतो आणि तो कोणत्या कारणाने होतो? मेनोपॉजमध्ये आधी वजन का वाढतं हे आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. मेनोपॉजमध्ये काय होतं की प्रत्येक महिलेला शरीरामध्ये इस्ट्रोजन हॉर्मोन असतं. इस्ट्रोजन इज डिरेक्टली लिंक्ड, म्हणजे त्याची लिंक इन्सुलिन हॉर्मोनची असते. इन्सुलिन हॉर्मोनचं काम काय असतं की आपण जे अन्न खातो त्याचं फॅट बर्न करणं, म्हणजे त्याची एनर्जीमध्ये रूपांतर करणं, एलिमिनेशन करणं आणि त्याचं स्टोरेज न करता फॅट्स बर्न करणं किंवा त्याची चरबी न होऊन देणं, सोप्या भाषेत हे इन्सुलिन हॉर्मोनचं काम असतं. पण जेव्हा तुमचं इस्ट्रोजन डिक्लाईन व्हायला लागतं मेनोपॉजच्या वेळेला, त्यावेळेला तुमची इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते, रेझिस्टन्स वाढतो, इन्सुलिनचं काम मंदावतं, ते कमी होतं. म्हणून आपण जे खातो त्याचं फॅट डिपॉझिशन होतं, एस्पेशली अराउंड बेली आणि हिप्स, म्हणजे कमरेच्या अराउंड आणि हिप्सच्या अराउंड, थाईजमध्ये, पोटाच्या अराउंड, तिथे सर्वात जास्त फॅट डिपॉझिशन व्हायला लागतं. तर इस्ट्रोजन कमी झालं म्हणजे फॅट डिपॉझिशन वाढतं. एक सुडो इस्ट्रोजन म्हणून पण प्रकार आहे की त्या तुमची बॉडी ते फॅट स्टोअर करायला लागते, म्हणजे त्या फॅट्समधून सुडो इस्ट्रोजन सिक्रेट करून ते इस्ट्रोजन तुमच्या हाडांना सपोर्ट करण्यासाठी, तुमच्या मेटाबॉलिझमला वापरणं. म्हणजे हे एक साधं एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर, खूप मेडिकली कॉम्प्लिकेटेड सांगणार नाही. म्हणून मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमचं वजन वाढायला लागतं. पोट, कंबर, हिप्स, त्या सगळ्यांच्या अराउंड फॅटचं डिपॉझिशन वाढतं. तर हे हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे होतं. वजन वाढण्याचं दुसरं नेहमीचं कारण म्हणजे तुमची बिघडलेली जीवनशैली, ज्याला आपण लाईफस्टाईल असं म्हणतो. आता बिघडलेली जीवनशैली म्हणजे काय? अनहेल्दी खाणे, पुरेशी झोप न घेणे आणि व्यायाम न करणे. 40शी पर्यंत, म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक 25, 26, 27च्या पासून ते 40 पर्यंत प्रत्येक महिला आपलं आयुष्य सेटल करण्यात बिझी असते. कुणाचा बिझनेस असतो, कुणाचा जॉब असतो, घरात मुलं असतात, आपलं रिलेशनशिप सेटल करायचं असतं. मग असे बऱ्याचशा स्टेजेस तिला क्रॉस करायच्या असतात आणि त्या सगळ्यांच्यामध्ये तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही. मग कुणाला एक्सरसाइजला वेळ नसतो, कुणाला हेल्दी खायला वेळ नसतो. आजही इतका अवेअरनेस येऊन पण आपल्याकडे कुठल्याही महिलेला तू तुझ्यासाठी हे करून खा हे सांगितलं तर ती ते करणार नाही, कारण मग सगळ्यांसाठी केलंय ना, मग मी ते आहे ते खाईन. पण जे आहे ते तुझ्या शरीरासाठी हेल्दी आहे का, हा प्रश्न तिने तिला विचारला पाहिजे. मी आत्ताच माझा एक व्हिडिओ टाकलेला, त्याच्यात मी हे स्पष्ट म्हटलेलं की प्रत्येक फिट पुरुषामागे एक अनफिट स्त्री असते. म्हणजे माझ्या नवऱ्याला प्रोटीन शेक पाहिजे म्हणून मग ही स्वतः त्यावेळेला घेते का काही, त्याला तो एक्सरसाइज करतो, ही घरकाम करत बसते. मग 40शी पर्यंत येत कणाकणानी ती अनहेल्दी होत जाते. मग 40शीला आलं की तोपर्यंत मुलं मोठी झालेली असतात, घर, फॅमिली, रिलेशनशिप सगळं सेटल झालेलं असतं. मग अचानक कपडे टाईट व्हायला लागतात, असं एकदम जाड वाटायला लागतं, स्वतःचं जड वाटायला लागतं, उठायला बसायला त्रास होतो. मग तिला जाणवतं की अरे हो, आपलं तर वजन वाढले. आणि मग लक्षात येतं की मग आपण एवढी वर्ष एक्सरसाइजकडे लक्ष दिलं नाही, हेल्दी खाण्याकडे लक्ष दिलं नाही,
झोप पुरेशी न घेणं, भरपूर पाणी न पिणं आणि या सर्वात महत्त्वाचं, या सगळ्यांच्या पण पलीकडे जाऊन मन शांत ठेवणं किंवा आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे विसरलेलं असतं, म्हणून वजन वाढतं. आणि त्यात मग परत हॉर्मोनल इम्बॅलन्सेस तर आहेच. वजन आता 40शी नंतर कमी का होत नाही किंवा ते कमी करणं इतकं डिफिकल्ट का होतं, त्याचं कारण हॉर्मोनल इम्बॅलन्सेस. तुमचे हॉर्मोन्स असंतुलित झाल्यामुळे तुमचं शरीर फॅट बर्न कमी करतं, स्टोरेज जास्त करतं आणि त्यामुळे मग ते वजन वाढतं. आणि मग ते कमी होत नाही असं नाही, कमी होतं पण त्याला वेळ लागतो, ते थोडंसं स्टबन होऊन जातं. हे सगळं करताना आता 40 वय म्हणजे अर्ध आयुष्य आपण जगलेलं आहे. त्यानंतर काही आजार सुद्धा लोकांना म्हणजे महिलांना झालेले असतात. शुगरचा प्रॉब्लेम असतो, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असतो. तर त्यांनी लाईफस्टाईलमध्ये काय फरक म्हणजे बदल केला पाहिजे? सर्वात पहिलं म्हणजे मी एक्सरसाइज आणि डाएट याबद्दल आपण बोलणारच आहोत. मी त्याच्याही आधी बोलेन की हेल्दी राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी 80% 70% रोल तुमच्या डाएटचा असतो, 20% रोल तुमच्या एक्सरसाइजचा असतो, 100% रोल तुमच्या माइंडसेटचा असतो. मग मी अशीच आहे, मी जाडच आहे, मी कशी तरीच दिसते, मग माझं काही होऊच शकत नाही, मला सतत स्ट्रेसच असतो, मला वेळच मिळत नाही, मला एक्सरसाइजला वेळ मिळत नाही, मी माझ्यासाठी वेळ काढू शकत नाही. हे सतत सतत बोलून बोलून त्या महिला स्वतःचं आधी मानसिक आरोग्य खच्चीकरण करत असतात. म्हणजे मी तर सांगते की आपलं मानसिक खच्चीकरण आपण आधी करतो आणि मग आपल्या आजूबाजूचे करतात. म्हणून सर्वात पहिलं प्रत्येक महिलेनी स्वतःवर हा विश्वास ठेवला पाहिजे की येस आय कॅन डू इट. म्हणजे आज आपण हा महिला दिनानिमित्त जो स्पेशल पॉडकास्ट घेतोय, तर त्यासाठी मी प्रत्येक महिलेला सांगेन, हा पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक महिलेनी आजच स्वतःला सांगितलं पाहिजे की आय कॅन डू इट, मी करू शकते. आणि स्वतःवरचा दुर्दम्य आत्मविश्वास हे त्याच्यातलं मोठं कारण आहे आणि मोठं असलंच पाहिजे. तर पहिलं म्हणजे स्वतःचा स्ट्रेस, ताण तो मॅनेज करायला शिकलं पाहिजे. 2026मध्ये आपण असं कुणाला म्हणू शकत नाही की तुम्ही ताणविरहित जीवन जगा, असं नाही होत. स्ट्रेस येणार आहे, ताण येणार आहे, पण मग तो मॅनेज करता आला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काही स्पिरिच्युअल पॉडकास्ट ऐका, एखाद्या स्पिरिच्युअल रिट्रीटला जा, तुम्हाला जे आवडत असेल ती एखादी हॉबी करा. तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या या सगळ्या आयुष्याच्या सेटलमेंटमध्ये जर काही सुटलेलं असेल, एखादी हॉबी सुटलेली असेल, तर ती पुन्हा करावी. एखादा छोटासा बिझनेस करावा, जे आवडेल ते करावं की जे तुम्हाला आनंद देईल. त्याच्यात तुमचा 50-60% स्ट्रेस कमी होतो. मग आनंद वाढला म्हणजे सिरोटोनिन, डोपामिन ज्याला आपण हॅपी हॉर्मोन म्हणतो, ते वाढायला लागले की आपोआप तुमचं कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो. स्ट्रेस हॉर्मोन कमी होणार, तुमचं हॅपी हॉर्मोन वाढणार, मग तुमची बॉडी आपोआप फॅट बर्न करायला लागणार. स्ट्रेस कमी झाला म्हणजे कॉर्टिसॉल हॉर्मोन कमी झालं की तुमचे क्रेविंग्स कमी होतात. कॉर्टिसॉल वाढलं की 3 प्रकारचे क्रेविंग्स होतात, सॉल्ट, शुगर आणि स्पाइस. मग हे कमी झालं की मग तुम्ही जे आहे ते हेल्दी खायला शिकता. तुम्ही जे खाता त्याच्यात यू फील सेशिएटेड म्हणजे समाधान व्हायला लागतं. आणि हे मग त्याच्याबरोबर एक्सरसाइज, हे हळूहळू मग टप्प्याटप्प्याने व्हायला लागतं. एक्सरसाइजमध्ये पण अगदी तुम्हाला जिमला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी डंबेल वर्कआउट करू शकता. पण डंबेल वर्कआउट केलं पाहिजे, कारण 40शी नंतर तुमचं मसल लॉस होतो. मग तुम्ही जर बऱ्याच जणांना बघितलं असेल की 50-55-60च्या ह्याच्यात पण चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, चेहरा डल झालेला असतो, असं वाकलेले असतात. ते सगळं नको असेल, फिट आणि स्ट्रॉंग दिसायचं असेल तर स्ट्रेंथ ट्रेनिंग, डंबेल वर्कआउट इज मस्ट. फ्रेश एअरमध्ये वॉक करायला जावं, स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं आणि खूप अगदी काहीतरी क्रॅश डाएट करण्यापेक्षा घरचं केलेलं सात्विक, शुद्ध आणि चांगलं अन्न खावं आणि ते आनंदाने खावं. ज्या महिलांना हा प्रॉब्लेम आहे त्या महिलांनी त्यांच्या डाएटमध्ये काय बदल केला पाहिजे? पहिलं म्हणजे आपण याला प्रॉब्लेम म्हणायलाच नको. इट्स अ फेज ऑफ लाईफ. जसं तुमची मासिक पाळी सुरू होणं ही जेवढी नॅचरल फेज आहे, तेवढीच ही मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती ज्याला म्हणतो आणि मासिक पाळी जाणं ही तेवढी नॅचरल फेज आहे. इट्स अ फेज ऑफ लाईफ, व्हेरी नॅचरल अँड नॉर्मल. त्याच्यात काहीही ॲबनॉर्मल नाही आहे आणि हा प्रॉब्लेम तर मुळीच नाही आहे. पहिलं. आता डाएटमध्ये बदल, सर्वात पहिलं म्हणजे पाणी भरपूर पिणे. जे अगदी
स्वस्त फुकट आहे तरी पण लोक त्याला इग्नोर करतात. पाणी भरपूर प्यायचं, 3-3.5 लिटर पाणी ठरवून आणि मोजून प्यायचं. म्हणजे तिथे तुमची स्किन चांगली होते, केस चांगले होतात, तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होतं, बॉडी डिटॉक्स होते आणि तुमचं डायजेशन चांगलं होतं, गट हेल्थ चांगली होते. नंबर 2 इज प्रोटीन्स. प्रोटीन्स जे नॉनव्हेज खातात त्यांनी चिकन, फिश, एग्स हे खाऊ शकता. व्हेजिटेरियन आहेत, नॉनव्हेज नाही खाऊ शकत, मग पनीर, सोयाबीन, टोफू, सगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य हे भरपूर खावं. हे दुसरं. आणि तिसरं म्हणजे हेल्दी फॅट्स. मग त्याच्यात नट्स आणि सीड्स, बदाम, अक्रोड, काजू किंवा हे सगळे सुकामेवा जो आपण त्याला म्हणतो, आणि सगळ्या प्रकारचे सीड्स, पंपकिन सीड्स, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, हे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सीड्स. या 3 गोष्टी तुमच्या आहारात समावेश केल्याने पहिलं म्हणजे हॉर्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात, क्रेविंग्स कमी व्हायला लागतात आणि तुम्ही मसल स्ट्रॉंग होतात आणि मग फॅट लॉस होतो. ओके. कुटुंबामध्ये नॉर्मली असा सीन असतो की 40 नंतर म्हणजे सासू आणि आई ह्यांचा हा रोल असतो घरामध्ये. त्यांची कदाचित म्हणजे बऱ्याच घरातून अशी तक्रार येते की त्यांची चिडचिड वाढलेली असते. मग त्या वेळी त्या कुटुंबानं त्या गोष्टीला कसं टॅकल केलं पाहिजे? पहिलं म्हणजे मेनोपॉज समजणं हे त्या महिलेला तर समजणं आवश्यक आहे, पण तिच्या आसपास असणाऱ्या पुरुषांना पण हा मेनोपॉज समजला पाहिजे की बाबा ती ही चिडचिड करते म्हणजे ती एखादी व्यक्ती वाईट नाही आहे, ते तिचे हॉर्मोन्स तसे चेंज होत आहेत जे तिच्या पण कंट्रोलमध्ये नाही आहेत. ते चेंज होत आहेत, त्यांचं असंतुलन होतं आहे आणि म्हणून ती या फेजमधून जाते. ते बऱ्याचदा ते मीन नाही करत की हा मला चिडचिड करायचीच आहे किंवा मला कुणाला तरी हर्ट करायचंच आहे असं तिच्या मनात नसतं, पण ते होतं. तर हे तिच्या आसपासच्या पुरुषांनी, भाऊ असो, वडील असो, नवरा असो, मुलगा असो, प्रत्येकाने ही फेज समजून घेतली पाहिजे की ही फेज नक्की काय आहे. तर ही चिडचिड वाढणं इज पार्ट ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आणि त्याच्यात थोडंसं मेडिटेशन, पुरेशी झोप हे घेतलं तरी पण ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. मॅम, मेजरली 40+ ज्यांचं वय आहे त्या महिलांचं नॉर्मली असं बोलणं असतं की त्यांना काही ना काहीतरी आजार होत असतो. कधी कधी होतही नसतं, पण त्यांच्या ते डोक्यात बसलेलं फिट असतं की मला हे दुखतंय, मी सारखे आजारी असते. तर ह्या मेनोपॉजचा त्या गोष्टीशी काही संबंध असतो का? आणि हे मूड स्विंग्स 40 नंतर सुद्धा कंटिन्यू होत राहतात? मूड स्विंग्स फक्त 40 नंतरच होतात असं नाही. मूड स्विंग्स कुठल्याही वयात होऊ शकतात. म्हणजे महिलांनाच होतात असं नाही, पुरुषांनाही होतात. तर मासिक पाळीच्या आसपास ज्याला आपण PMS म्हणतो, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम, त्यावेळेला पण मूड स्विंग्स होतात. हॉर्मोन इम्बॅलन्सेस हा एक खूप मोठा पार्ट आहे त्याच्यातला. आपण 40 नंतरच्या महिलांच्याबद्दल बोललं तर ती एका वेगळ्या फेजमधून जात असते. तिला बऱ्याचदा त्याचा अवेअरनेस नसतो किंवा ते समजत नाही की मला असं का होतंय, किंवा माझं एकदम वजन वाढतंय, मला कपडेच टाईट होत आहेत, किंवा आय डोंट लुक गुड वेन आय लुक इन मिरर, किंवा कोण काय म्हणेल की अरे माझं वजन वाढलंय, किंवा माझ्याकडे कोण लक्ष देत नाही आहे, मी एकटी पडली आहे, कुणाला माझी पडलेली नाही आहे. हे जे फिलिंग्स असतात ना ते तिलाही चिडचिड करायला भाग पडतात. कधी राईट असतात, कधी रॉंग असतात. त्याच्यात जाण्यापेक्षा प्रत्येक महिलेनी स्वतःला हे सांगावं, आय एम फिट, आय एम फाईन अँड आय एम स्ट्रॉंग. जेव्हा ह्या फेजमध्ये महिला येतात तेव्हा महिलांना फिजिकल काही त्रास होतो का? होतो ना. आता मी जसं वजन वाढतं हे सांगितलं, बोन लॉस म्हणजे इस्ट्रोजन कमी झालं की तुमची हाडांची ठिसूळ व्हायची क्षमता वाढते. हाडं लवकर ठिसूळ व्हायला लागतात. आणि मग त्याच्यामुळे गुडघे दुखणे, म्हणजे वाढतं वजन हे एक कारण आहे. पाठीचे त्रास, कमरेचे त्रास, स्लिप डिस्क बऱ्याच जणांना होतं, किंवा वजन जास्त वाढल्यामुळे मग चालायला वगैरे त्रास होतो. मानेचे त्रास, समजा तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा घरी काम करत असाल, घर जरी सांभाळत असाल तरी सतत असं बघून पण तुम्हाला मानेचे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस सारखे त्रास होतात. 40पर्यंत कसं आहे ना, तुमचं इस्ट्रोजन चांगलं सिक्रीट होत असल्यामुळे ते तुमच्या हाडांना सपोर्ट करत राहतं. पण इस्ट्रोजन कमी व्हायला लागलं की मग हाडं ठिसूळ व्हायला लागतात. आणि मग अशा वेळेला त्या प्रत्येक महिलेनी जिने 40 ओलांडली आहे
तिने कॅल्शियम सप्लिमेंट्स घ्यायलाच पाहिजेत. कॅल्शियम आणि विटॅमिन डी, मग त्याच्याने तुमच्या बोन हेल्थला मदत होते, बोन हेल्थ चांगली राहते, तुमचे बोन स्ट्रॉंग होतात. म्हणजे हे कंबर दुखली, पाठच दुखली, मानच दुखली, हातच दुखले, गुडघेच दुखले, हे सगळं कमी व्हायला मदत होते. ओके. बट एक्सरसाइज त्याला काही ऑप्शन नाही. मग आता हा जो डाईट विटॅमिन डी आणि मल्टीविटॅमिन्स आहेत, तर हा डाईट अन्नामध्ये जर घ्यायचा आहे, आता कसं होतं सगळ्यांना बाहेरून सप्लिमेंट घेणं पॉसिबल नाही होत, तर मग घरच्या घरी जर आपल्याला कव्हर करायचं असलं तर कसं करायचं? आता विटॅमिन डी आणि कॅल्शियम आहे ना, हे फक्त आहारातून पुरेसं नाही होत. या स्टेजला सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात. तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना, गायनेकोलॉजिस्टना भेटून त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला काय सुटेबल आहेत त्याच्या सप्लिमेंट्स तुम्ही घ्यायला पाहिजेत. ओके. विटॅमिन डीसाठी सर्वात पहिलं म्हणजे सूर्यप्रकाशात जाणे. सूर्योदय झाल्यानंतरचा 1 तास आणि सूर्यास्त व्हायच्या आधीचा 1 तास, या वेळेत तुम्हाला सूर्यप्रकाशातून विटॅमिन डी मिळतं. कॉटनचे साधे सिंपल कपडे घालून तुम्ही जर सूर्यप्रकाशात गेलात तर तुम्हाला त्याच्यातून विटॅमिन डी मिळतं. बट अगेन दॅट इज नॉट इनफ, म्हणून सप्लिमेंट्स. आणि कॅल्शियमचं तसंच आहे. कॅल्शियम तर तुम्ही आहारातून घेऊच शकता, ते घ्यायचंच आहे. सप्लिमेंट्स तुमच्या एका संतुलित आहाराची रिप्लेसमेंट नाही आहे. सप्लिमेंट्स आर देअर टू सपोर्ट अँड टू फिल दॅट डेफिशियन्सी. जेवढी डेफिशियन्सी आहे ती भरून काढण्यासाठी एक सप्लिमेंट त्याचा पार्ट आहे, पण आहाराला ती रिप्लेसमेंट नाही आहे. Okay. जसं आता पनीर, दही आहे, किंवा तुम्ही नट्स खाता, सीड्स घेणार आहात, नाचणी आहे, सगळ्या प्रकारची धान्य आहेत, भाकरी आपण ज्याच्याने बनवतो, मिलेट्स आहेत, या सगळ्यातून तुम्हाला कॅल्शियम मिळतं. पण ते पुरेसं आहे का हे आधी बघितलं पाहिजे. ओके. ते पुरेसं नसेल तर मग सप्लिमेंट्स आर मस्ट. डायजेस्टिव्ह पण लो असेल त्या एजमध्ये, मग तेव्हा कसं काय करायचं? डायजेशन सिस्टीम थोडीशी स्लो होते. त्याच्याही पेक्षा मी असं म्हणेन गट हेल्थ खराब होते. ओके. गट हेल्थ खराब होते म्हणजे काय होतं? ब्लोटिंग, वॉटर रिटेन्शन होतं, किंवा सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या महिलांना, बहीण असेल, आई असेल, कुणालाही विचारा, सकाळी अंगठी घातली की ती अशी रुतून बसते बोटांमध्ये, आणि दिवसभरात मग ती अंगठी अशी मस्त अशी फिरते किंवा अशी आरामात निघते. मग सकाळी उठल्यानंतर तुमच्या बोटांमध्ये, मनगटांमध्ये थोडंसं स्वेलिंग येतं. पाणी, वॉटर रिटेन्शन म्हणजे तुमची बॉडी पाणी होल्ड करते सकाळच्या वेळेत. बऱ्याच जणांना ज्यांना खूप जास्त वॉटर रिटेन्शन असतं त्यांनी आपलं ब्लड प्रेशर तपासून घ्यावं. ब्लड प्रेशर इज वन ऑफ द अंडरलाईंग हिडन कॉज. गट हेल्थ खराब होते म्हणजे तुम्हाला गॅसेस होणं, ब्लोटिंग होणं, वॉटर रिटेन्शन. बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन, पाईल्स असे पण त्रास होतात, किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ज्याला म्हणतो, की काहीही खाल्लं की ते पचत नाही. ह्या पण समस्या होतात. तर ह्या सगळ्या समस्यांना पहिलं म्हणजे तुम्ही आहारात करेक्शन करा. त्रास खूप जास्त असेल तर तो अंगावर काढण्यापेक्षा डॉक्टरांना जाऊन भेटणे आणि योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट करून घेणे हे जास्त महत्त्वाचं आहे. गावाकडच्या ज्या महिला आहेत त्यांचं डेली रुटीन ते खूप जास्त कष्टाचं असतं. म्हणजे ते सकाळपासनं घरातलं कामापासनं शेतीतल्या कामापर्यंत ते कामं करत राहतात. अशा महिलांनी त्यांच्या लाईफमध्ये काय बदल केला पाहिजे? जर त्या महिला 40च्या पुढे असतील, शेतीचं काम केलेलं असेल, शारीरिक कष्टाचं काम खूप असेल, तर त्यांना काही वेगळ्या एक्सरसाइजची गरज पडत नाही. हे पहिलं. पण आहारात मात्र बदल करावे लागतात. आता शक्यतो आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात जरी घेतलं तर गावाकडे काय साधारण आहार असतो? भाकरी आणि भाजी, किंवा जे शेतावर असं काय घेऊन जाऊ शकतात, भाकरी, भाजी, भात, डाळ असं. हा आहार वाईट नाही आहे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला थोडीशी प्रोटीन्स, प्रथिनांची जोड दिली पाहिजे. भरपूर प्रमाणात दही घेणे, पनीर आहे, आणि गावाकडे तर दूध चांगल्या क्वालिटीचं मिळतं, दूध, ताक हे सगळे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन, फिश, अंडी ह्या सगळ्यांचं पण प्रमाण तुमच्या आहारात असलं पाहिजे. उन्हामध्ये जर दिवसभर शेतीत काम करत असाल तर भरपूर पाणी पिणे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कारण ह्या जेवढ्या महिला आहेत ना, तुम्ही त्यांची जर स्किन बघितली ना, ती बऱ्याचदा ड्राय आणि सुरकुतलेली असते. आता अर्बन क्राऊडसारखं किंवा शहरात राहणाऱ्या महिलांसारखं त्या काही कॉस्मेटिक्स किंवा हे असं हायफाय वापरणार नाहीत. पण मी त्यांना सनस्क्रीन वापरायला तर सांगू शकत नाही, पण
त्या महिलांनी काय केलं पाहिजे, रोज भरपूर पाणी पिणे, रात्री झोपायच्या आधी 1 कप गरम दुधात 2 चमची तूप घालून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे स्किनची इलॅस्टिसिटी मेंटेन राहते, तुमच्या स्किनला आतून एक प्रोटेक्शन मिळतं, ती स्किन चांगली राहते तुमची. प्लस तूप घेतल्यामुळे, दुधातून आणि एस्पेशली ते घेतल्यामुळे तुमच्या हाडांना ते मजबूती येते. हे जे मी सगळ्या गोष्टी सांगते की बाबा हाडं ठिसूळ होणे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हे सगळं त्या ग्रामीण विभागातल्या महिलांना पण हे प्रॉब्लेम चुकत नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी असे कॅम्प्स वगैरे करतो ग्रामीण विभागांमध्ये, तिथे आम्ही ह्या महिलांच्या मध्ये ह्या खूप तक्रारी बघतो. अनफॉर्च्युनेटली त्यांना ह्याचा अवेअरनेस नसतो. पण आता आम्ही रिसेंटली जे काही कॅम्प्स वगैरे करतो ग्रामीण भागांमध्ये, तर त्यांच्या मुली आता शिकल्यात. त्या मुलींना बरीचशी माहिती असते इंटरनेटमुळे असू दे किंवा कशामुळे, पण आता त्यांना ते समजायला लागलंय की आपण हे केलं पाहिजे. त्या महिलांसाठी कॅल्शियम सप्लिमेंट इज अ मस्ट. दुधातून तूप घेणे रोज ते मस्ट आहे. आणि कॅल्शियम आणि प्रोटीन्स हे त्या आहारात असणे. प्लस 40-45 वयोगटातल्या महिला असतील तर त्यांनी दुपारच्या वेळेत एक अर्धा तासाची विश्रांती त्यांना आवश्यक आहे. म्हणजे त्या विश्रांतीमध्ये सकाळपासून तुम्ही 4ला 5ला उठतात, लवकर उठणे, शेतावर जाणे, काम करणे, ती दुपारची जी झोप असते ना, ती त्यांना हॉर्मोन्स बॅलन्स ठेवायला मदत होते. आता हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे किंवा हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त शहरातल्या महिलांना नसतात, प्रत्येक महिलेला असतो. ग्रामीण विभागातली असू दे किंवा शहरातली असू दे, हॉर्मोन्स प्रत्येकाला आहेत. त्रास त्यांनाही होतो, त्रासाचा प्रकार वेगळा असतो एवढंच. पण मेनोपॉजचा त्रास त्यांनाही होतो, शहरातल्या महिलांनाही होतो. पण त्यांच्यासाठी आहारांमध्ये भाज्यांचं प्रमाण शेतावर किंवा ग्रामीण विभागातल्या महिलांमध्ये असतं, पण ते वाढवणे, प्रोटीन आहार जास्त घेणे आणि आहारामध्ये कॅल्शियम जास्त घेणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्या कुटुंबांमध्ये महिला एकच आहे, 2 मुलं आहेत, नवरा आहे आणि त्या महिलेला तर 40 जरी झालेलं असलं तरी काम करावं लागतं, तर त्या महिलेचं तिला मानसिक काहीतरी सपोर्ट म्हणून पुरुषांना, घरातल्या आणि मुलांना काय सांगाल? प्रत्येक पुरुषाने आणि मुलांनी मेनोपॉज म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपली आई किंवा आपली बायको ही पण एक माणूस आहे, ती पण थकते, तिलाही एखाद्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो आणि शी ऑल्सो नीड्स रेस्ट. या 3 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ती अशी मशीन नाही आहे ना की ऑल द टाईम ऑन हर टोज, घड्याळाच्या काट्यावर एकामागे काम करणे, सगळं तयार ठेवणे, असं ती प्रत्येक वेळेला नाही करू शकत. ॲज एज प्रोग्रेसेस किंवा जसं जसं वय वाढत जातं तसं तिचा कामाचा पण स्पीड कमी होतो. म्हणजे पूर्वी जर ती 30-35 वर्षाची असताना जर एका तासात ती 5 कामं करत असेल तर तीच 5 कामं करायला आता 40शी नंतर तिला कदाचित 1.5 तास लागेल. तर हे समजून घेणं तिच्या आसपासच्या प्रत्येक पुरुषांनी हे खूप महत्त्वाचं. इट्स ओके होतोय ना, 1.5 तास लागतोय, कारण आजूबाजूच्या लोकांनी जर पॅनिक क्रिएट केलं ना, ती स्वतः जास्त पॅनिक होते, कारण तिला ऑलरेडी या गोष्टीचा त्रास होत असतो की मी तर पूर्वी एवढ्या स्पीडमध्ये मल्टीटास्किंग करत होते, मी फटाफट करत होते, किंवा काही गोष्टी तिला लक्षात राहत नाहीत. त्याचा अर्थ तिला काय मेंदूचा त्रास आहे असं नाही, हॉर्मोन्स. आणि खूप जास्त क्लटर्ड असणं, खूप जास्त स्कॅटर्ड असणं, ओव्हर थिंकिंग असणं, ह्याच्यामुळे पण गोष्टी सतत विसरणं. तुम्ही तिला एखादं काम सांगितलं आणि ती विसरली तर तुला काही समजतच नाही असं म्हणण्यापेक्षा इट्स ओके हे तिला म्हणा. सो तिलाही हे समजेल की हे सगळं होणं खूप नॉर्मल आहे, मग ती पण ते नॉर्मली एक्सेप्ट करेल. बऱ्याचदा काय होतं, 40शी मध्ये आलेली महिला त्याच वेळेला तिची मुलं टीनेजमध्ये असतात आणि याच्यासारखं डेडली कॉम्बिनेशनच नाही आहे कुठे. सो इट्स ओके होतं, इट्स अ फेज ऑफ हर लाईफ, दॅट्स इट. आपण हा पूर्ण पॉडकास्ट फक्त महिलांच्या रिलेटेड घेतला, महिला दिनानिमित्त घेतला. महिलांना स्वतःसाठी जगा ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? स्वतःसाठी जगा हा खूप मोठी स्टेटमेंट आहे ॲक्च्युली. तर मी प्रत्येक महिलेला जी प्रत्येक महिला आज हा पॉडकास्ट बघते, मग तुम्ही 30 आहात, 30चे आहात, 35चे आहात किंवा 40चे आहात, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा. अर्थार्जन म्हणून नाही,
पण एखादी अशी गोष्ट की जी तुम्हाला आनंद देते. इट कॅन बी एनी हॉबी. एखादा छोटा बिझनेस करायचा असेल, तुम्ही जॉब करत असाल तरी पण त्याच्यातून वेळ काढून स्वतःसाठी असं काहीतरी करा की जे तुम्हाला खूप आनंद देईल. कुणाला ड्रॉइंग आवडतं, पेंटिंग आवडतं की जे आता खूप वर्षांपासून सुटलंय, किंवा कुणाला डान्स शिकायचा असतो, कुणाला म्युझिक शिकायचं असतं, खूप सारं असतं. तर हे स्वतःसाठी करा आणि 24 तासांमधला कमीत कमी 1 तास फक्त तुमच्या स्वतःच्या आनंदाचा असावा आणि 1 तास तुमच्या व्यायामाचा असावा. हे 2 तास जर तुम्ही तुमचे स्वतःला दिलेत तर तुमचं आरोग्य चांगलं होणार आहे. म्हणजे हे बाकीचे जे एलिमेंट्स होतात, चिडचिड होते, स्ट्रेस होते, इवन हे करणाऱ्या अशा कितीतरी केसेस माझ्याकडे आहेत की त्या महिलांनी हे 2-3 छोटे छोटे बदल करून त्यांचं खूप फटाफट वजन कमी झालेलं आहे. कारण स्ट्रेस कमी होतो, कॉर्टिसॉल हॉर्मोन बॅलन्स होतं, क्रेविंग्स कमी होतात, हॅपी हॉर्मोन वाढतं आणि मग फॅट लॉस व्हायला लागतं. स्वतःसाठी जगणं म्हणजे फक्त पार्टी करणं, शॉपिंग करणं, मैत्रिणींच्या बरोबर भटकणं एवढं नाही. दॅट डझंट गिव्ह यू पीस. पण स्वतःसाठी जगणं, 1 तास स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवणे, काहीतरी हॉबी करणे 1 तास डेडिकेटेडली, आणि 1 तास व्यायाम. काही झालं तरी दिवसातला कुठलाही 1 तास तुम्ही व्यायाम करा, कुठलाही करा, योगा करा, स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, तुम्ही वॉकला जा, तुम्ही जर खूप जास्त वजन नसेल करू शकत असाल तर जॉगिंग करा, स्विमिंग करा. आता उन्हाळा आहे, इट्स बेस्ट. ह्याच्याने पण स्ट्रेस लेवल कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज हे करायचंच आहे. पण सर्वात मोठा पार्ट की तुमचा स्ट्रेस कसा कमी होईल ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच महिलांना रात्रीची झोप न लागणे आणि झोप न लागल्यामुळं दिवसभर चिडचिड होणे, फ्रेश न होणं, ह्या मेनोपॉजशी काय संबंध आहे का? आणि ह्यातला आपण कसं रिकवर करू शकतो? झोपेचा संबंध मेनोपॉजपेक्षा मोबाईलशी जास्त आहे. ओके. म्हणजे बऱ्याच जणींना असं असतं की आता थोड्या वेळ जरा मी मोबाईल घेऊन बसते, मग ते रील स्क्रोल करणे आणि मग ते असं रिलॅक्स वाटतं मला असं म्हणतात. तसं नसतं. इट क्रिएट्स मोर स्ट्रेस. मी असं नाही म्हणत की कोणी मोबाईलच हातात घेऊ नये किंवा त्या रील स्क्रोल करू नये किंवा मग ते असं इंटरनेटवर काही बघू नये, पण ते अगदी झोपता झोपता बघू नये. झोपायच्या 1 तास आधी तुम्ही तुमच्या मोबाईलवर जे बघायचं आहे ना ते बघून घ्या आणि तो मोबाईल बाजूला ठेवा. मग झोपताना एखादं पुस्तक वाचा, किंवा माझ्याकडे केस आली होती, तिला मी म्हटलं की तू पुस्तक वाच, मग तुला झोप येईल असं तसं. आणि म्हटलं तू मला एका आठवड्यानी अपडेट कर की तुला काय झालं, झोपेचं कसं तुझं करेक्शन झालं की नाही. एका आठवड्यानी तिचा मला फोन आला की मला खूप छान आणि गाढ झोप लागते, माझी झोप छान झाली, माझं सगळं क्रेविंग्स कमी झाले, माझी स्किन चांगली झाली, सगळं 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 झालं. मग मी तिला म्हटलं तू काय वाचतेस? तर तिने दिलेलं उत्तर इतकं मस्त होतं. ती म्हटली मी माझ्या मुलाचं इतिहासाचं पुस्तक वाचते. काहीही वाचा, म्हणजे चांगलं वाचा, कादंबरी वाचा, तुम्हाला जो विषय आवडतो त्याच्यावर वाचा. आता तिने इतिहासाचं पुस्तक वाचून झोपता आपल्याला शाळेत असताना येत होती, पण असं कुठलंही पुस्तक वाचता वाचता जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळेला तुमचं आपणआप मन शांत होतं, ती झोप पूर्ण होते. झोप पूर्ण होणे म्हणजे तुम्ही 8 तास झोपणं असं नाही, ती झोप शांत असली पाहिजे. मग तुम्ही सकाळी उठल्यावर फ्रेश होता, विदाऊट अलार्म उठता. मग एखादं पुस्तक वाचा किंवा पेपर वाचू नका, पेपरमध्ये काही नसतं ॲक्च्युली असं ते विचार घेऊन झोपण्यासारखं. तुम्हाला अध्यात्म रिलेटेड काही आवडत असेल तर थोडासा फोन किंवा एखादं कशावर ज्याच्या तुम्ही ऐकू शकता ते तुमच्यापासून दूर ठेवून एखादा अध्यात्माचा मंत्र तुम्हाला जे आवडत असेल, ते एखादं लेक्चर असेल, पॉडकास्ट असेल, ते ऐकता ऐकता तुम्ही झोपा. लाईट्स एकदम डिम असल्या पाहिजेत, म्हणजे अगदी भगभगीत लाईटमध्ये नो वन कॅन स्लीप. मोबाईल बाजूला ठेवून काहीतरी मंत्राचं चॅन्टिंग ऐकत किंवा वाचत, ह्या 2 गोष्टींनी जर झोपायचा प्रयत्न केला तर ती झोप चांगली लागते. आणि एक रेमेडी सांगते की ज्याच्यानी झोपेचे प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतात. अगदी माझी फेवरेट आहे. झोपायच्या 1.5 तास आधी 1 कप दूध, अर्ध केळं आणि 4 काजू ह्याचा मिल्कशेक करा. मिल्कशेक नसेल आवडतं हे तिन्ही वेगळं वेगळं घ्या. डायबिटीस असेल तर केळं घेऊ नका, इलायची, काजू आणि दूध ह्याचा एक छोटासा ग्लास किंवा कप मिल्कशेक करा थंड आणि तो प्या.
1.5 तासांनी खूप चांगली झोप लागेल. केळ्यामध्ये पोटॅशियम आहे, ट्रिप्टोफॅन असतं, त्याच्यामुळे ते तुमच्या मसल्सला, नर्व्सला रिलॅक्स करतं. दुधामध्ये केझिन प्रोटीन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. काजू पण तुम्हाला झोपायला मदत करतात मसल रिलॅक्सेशनमुळे. हे जर तुम्ही रेग्युलर घेतलं तर तुमची झोप चांगली होते. त्याचबरोबर झोपताना थोडंसं मेडिटेशन करणे, अध्यात्म जे तुम्हाला आवडेल ते ऐकणे किंवा मग वाचणं म्हणजे फार काय असं डोक्याला जड होईल असं नाही वाचायचं. एखादी कादंबरी, कथा, एखादं छानसं मासिक असं काहीतरी वाचावं आणि ते वाचता वाचता झोपावं. झोप येत नाही म्हणून मोबाईल बघत बसला तर ती अजून झोप खराब होईल. आणि झोप अपुरी झाली की दुसरा दिवस खराब होणार आहे. ज्यांची झोप अपुरी असते, अशांत असते आणि कमी असते, त्यांना दुसऱ्या दिवशी वडापाव, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम्स, स्वीट्स ह्याचे खूप क्रेविंग्ज होतात. आणि ते क्रेविंग्स अजिबात कंट्रोल करता येत नाही आणि हे डेली वाढत जातं. मग हे स्वीट, स्पायसी आणि शुगर याचे क्रेविंग्स वाढत गेले, तुम्ही ते खात गेलात की वजन वाढतं. म्हणून फर्स्ट स्टेप, झोप चांगली झाली पाहिजे. झोप चांगली झाली की क्रेविंग्स कमी होतात, तुमचा फ्रेशनेस वाढतो, मग एक्सरसाइज चांगली होते, फॅट बर्न होतो. हा थोडा फनी क्वेश्चन असेल मे बी. माझ्या इतक्या एजच्या घरांमध्ये ज्या महिला आहेत त्या सगळ्या पुस्तकं वाचत नाहीत, पण मोबाईल सगळ्यांकडे. आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही मोबाईल वापरू नका, त्यांचं ते न ऐकण्याच्या ह्याच्यात असतात तर त्या महिलांना कसं कन्व्हिन्स करायचं की तुम्ही फोन कमी वापरा आणि पुस्तकांकडे वळा? बापरे, खूप मोठा प्रश्न आहे. त्यांना आधी समजून द्यावं लागेल. कसं असतं, ह्या स्टेजला ज्या महिला असतात ना, त्यांना आयुष्यभर सगळ्यांचे सल्ले आणि टोमणे ऐकून इतका कंटाळा आलेला असतो की मला आता कोणीही सल्ला द्यायचा नाही, मला कोणी काही बोलायचं नाही. अँड दिस इज व्हेरी नॅचरल. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या महिलांमध्येही मी बघितलेलं आहे, किंवा मी जिथे जिथे हे सेशन्स घ्यायला जाते, मी ज्यांना काउन्सिलिंग करते, मला कोणी असं सांगितलेलं आवडत नाही. मग त्यांना आपला पॉडकास्ट दाखवावा एक, किंवा त्यांना समजून सांगावं. समजवून सांगताना पण किंवा त्यांना कन्व्हिन्स करताना, जसं तुम्ही म्हणाल, तुम्ही जर सल्ला द्यायला गेलात, तू असं नको करू, तू तसं नको करू, ती नाहीच करणार. पण तुम्ही जर त्यांना समजावून सांगितलं ना की हे केल्याने हे होणार आहे आणि ह्याच्यातून तुला असा फायदा होणार आहे आणि हे तुझ्या आरोग्यासाठी चांगलं आहे, जर हे अशा पद्धतीने समजावून सांगितलं गेलं तर प्रत्येक महिला समजून घेणारी आहे. ओके, मी माझ्या घरी ट्राय करून बघतो पहिले हे सगळं. मॅम, आपला पॉडकास्ट खूप छान झाला आहे, तर तुम्ही आता महिलांना काय मेसेज द्याल? सर्वप्रथम हा पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक माझ्या महिला मैत्रिणीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सर्वात प्रथम तुम्हाला हे सांगेन की स्वतःची काळजी घ्या. स्ट्रॉंग माइंड आणि स्ट्रॉंग बॉडी ह्या दोनच गोष्टींवर फोकस करा. मी गोरी दिसते की मी काळी दिसते, की मी छान दिसते, की मी मॉडेल दिसते, किंवा मला करीना कपूर व्हायचं आहे, की मला कोण व्हायचं आहे, ह्या सगळ्यांच्यापेक्षा महत्त्वाचं आहे मला माझ्यासारखं व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी स्वतःवर प्रेम करा. आणि स्वतःवर प्रेम करायचं असेल तर रोज एक्सरसाइज करा, हेल्दी खा, छान झोपा, स्वतःची काळजी घ्या आणि मन प्रसन्न ठेवा. आजच्या या महिला दिनानिमित्त तुम्ही स्वतःसाठी एवढंच जरी करण्याचं ठरवलं आणि ते केलं तर हा महिला दिन खरंच साजरा झाला असं आपण म्हणू शकतो. मॅम, तुम्ही पॉडकास्टमध्ये आला. आपल्या पॉडकास्टमध्ये असा आशा आहे मला की ह्या पॉडकास्टमध्ये महिलांना खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती मिळेल. तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. त्याचबरोबर माझ्या सगळ्या महिला प्रेक्षकांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं मॅम म्हणल्या तसं स्वतःसाठी जगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.